पुढची बातमी बघूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांचे बॅनर झळकलेत। पडवळ नगर परिसरामध्ये लागलेल्या या बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं। बाळासाहेब ठाकरेंसोबतचा भावनिक फोटो या बॅनरवरती झळकलाय। तर महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र असं या बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे। तर ठाण्यामधल्या पडवळ नगरमधला हा बॅनर आता लक्ष वेधून घेतोय, कारण यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र फोटो सध्या झळकताना दिसतात। त्यामुळे शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंचे एकत्र असे फोटो लावलेले हे बॅनर सध्या पाहायला मिळतात। आणि आमच्या प्रतिनिधींनी इथला आढावा घेतलाय, आपण जाणून घेऊया। ठाण्यातील पडवळ नगर परिसरात दोन्ही भाऊ एकत्र यावे यासाठी बॅनर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्यासाठी हा जो बॅनर आहे आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आपल्याला दिसून येत आहे। बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गळ्यात हात टाकलेला हा भावनिक जो फोटो आहे तो आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे। या ठिकाणी परिसरामधील जे नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, दोन्ही भाऊ एकत्र यावे असे बॅनर आता ठाण्यात लागलेले आहेत, काय काय दोन्ही भाऊ एकत्र असे बॅनर लावलेले आहेत। सध्याची राजकीय परिस्थिती बघता दोघांनी एकत्र यावे असे महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांचं एकमत आहे। त्यामुळे हे बॅनर लावले आणि कालपासून सोशल मीडियावरती ज्या बातम्या आहेत किंवा ज्यांनी दोन्ही भावांनी जे स्टेटमेंट दिले आहेत त्याच्यावरून लोकांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली की दोघे भाऊ एकत्र येणार का। पण त्यांच्यामध्ये जी बातचीत झाली आहे त्याच्यामध्ये त्यांना असं दिसून येतं की 100% ते यावेळी तरी एकत्र येतील। 100% दोन्ही भाऊ एकत्र येतील असं स्थानिकांनी मत व्यक्त केलेलं आहे। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात हा जो बॅनर आहे ठाकरे बंधूंचा झळकताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।